नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी नाना पटोलेंची राजीनामा देण्याची तयारी। प्रो कबड्डी लीग स्पर्धेत यूपी संघाचं जोरदार कमबॅकसह तेलुगू संघावर विजय। आणि चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरीत मल्हारगडाला आकर्षक विद्युत रोषणाई। आता पाहूयात सविस्तर वृत्त। महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला आता केवळ काही क्षणच शिल्लक आहेत। दरम्यान एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हे मात्र सध्या गुलदस्त्यात होतं। अखेर सस्पेन्स आता संपलाय। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे देखील महायुती सरकारचा भाग असणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले होते, त्यांना अखेर यात यश मिळाले। राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी थाटात पार पडत असून या शपथविधीसाठी साधू संतांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले। त्यामध्ये अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे पीठाधीश्वर श्री जितेंद्रनाथ महाराज यांनाही या शपथविधीचे निमंत्रण पाठवण्यात आले। जितेंद्रनाथ महाराज यांना यापूर्वी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनाला देखील प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवण्यात आलं होतं। महायुतीच्या सरकारचा शपथविधी होत आहे, या शपथविधीला आपण प्रमुख म्हणून जात आहात, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? मला अत्यानंद झाला। माझ्या महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळते आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ज्ञानोबा तुकोबरायांचा महाराष्ट्र, फुल्यांचा महाराष्ट्र आणि पारंपरिक संस्कृतीचा महाराष्ट्र, धर्मसंस्कृती आणि राष्ट्रकार्याचं द्योतक असणारा महाराष्ट्र, त्याला निश्चितच एक स्थिर सरकार खूप योग्य पद्धतीने न्याय देईल आणि या महाराष्ट्राला एका उंचीवर नेऊन या राष्ट्राचं अधिक सेवा, अधिक सामर्थ्यशाली राष्ट्राला परिचय करून देण्यासाठी माझ्या महाराष्ट्राचं योगदान या तिघांच्या नेतृत्वात खूप असेल अशी आशा आहे। महायुती सरकारकडनं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्र हा मागे येऊ नये, महाराष्ट्र हा पुढे पुढे जावा। महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी खूप आहे, त्या बेरोजगारीतून महाराष्ट्र बाहेर निघावा। महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या संधी, महाराष्ट्रामध्ये संस्कृती, परंपरा, कला, ज्ञान, विज्ञान, धर्म आणि परंपरा या सगळ्या प्रगल्भ आहेत। त्याचा विस्तार आणि त्याचा उपयोग या राष्ट्रकार्याकरता करता यावा, यासाठी या सरकारने प्रचंड काम केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे। बॅलेट पेपर निवडणूक घेण्यासाठी मी राजीनामा द्यायला देखील तयार असून भाजपच्या नेत्याने निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं पत्र आणावं असं आवाहन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते परिणय फुके यांना दिलंय। बॅलेट पेपरवर निवडणूक लढायला आम्ही तयार असून त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासूनच करतोय अशी इशारावजा टीका देखील नाना पटोले यांनी भंडारात एका कार्यक्रमादरम्यान केली आहे। भाजपचे जे लोक आता थोड्या मताने हरले, त्यांना वाटतं की आम्हीच जाऊ। ते एका चॅनलला सांगत होते की बॅलेटवर मतदान नाही, तर त्यांना ते आले तुमच्याकडे, त्यांनी म्हणाले तर ठीक आहे, तर तुमचं त्या निवडणूक आयोगाला सांगा एक पत्र आणा, दुसऱ्या दिवशी नानाभाऊ राजीनामा देते, बॅलेटवर घेऊ असं सांगायचं त्यांना। आपण बॅलेटवर, त्यांना इच्छाच आहे ना बॅलेटवर घ्यायची, तर त्यांना सांगा। त्यांनी, मी एका चॅनलवर पाहत होतो, ते काही आहेत त्याची सगळी तिकडी बडबडत राहते, त्यांना सांगा तुम्ही ठीक आहे, तुम्ही फक्त निवडणूक आयोगाकडून म्हणा की एकदा निवडणूक होईल इथली तर ते पायलटवर होईल, मग नाना भाऊ राजीनामा देते, मग पुन्हा आपण लढायला असंच करायचं। देऊ ना आपण राजीनामा, बघू सगळ्यांना। भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। तत्पूर्वी कोल्हापुरातील अर्बन स्टोरी या कपड्याच्या दुकानातून एका रात्रीत देवेंद्र फडणवीस यांना खास भगवं जॅकेट बनवून देण्यात आलं असून फडणवीसांनी हे जॅकेट घालावं अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी अर्बन स्टोरी कोल्हापूर मॅनेजर आशिष शाह। आपले कोल्हापूर, सांगली, कराड येथे स्टोअर्स आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री म्हणून 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेत आहेत। त्यांनी आज तिसऱ्यांदा शपथविधी घेणार आहेत। तर आपल्याकडून असं आमच्या स्टोअरकडून, आमच्या मॅनेजमेंटकडून आणि आमच्या सर्व टीमची इच्छा होती की त्या शपथविधी कार्यक्रमाला एक त्यांना स्पेशल जॅकेट आपण गिफ्ट द्यावं आणि तमाम पश्चिम महाराष्ट्राच्या जनतेकडून
आणि आमच्या स्टोअरच्या मॅनेजमेंटकडून आम्ही त्यांना आज भगव्या कलरचं एक जॅकेट गिफ्ट म्हणून देत आहोत, जे एका रात्रीत आपण बनवून घेतलं आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर भगव्या कलरच्या जॅकेटवर भाजपचं कमळ चित्र रेखांकले आहे. तरी आमच्या सर्वांची विनंती आहे की त्यांनी ते आज जॅकेट घालावं, ही नम्र विनंती. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र अज्ञात 3 चोरट्यांनी लंपास केल्याची घटना जालना शहरात घडली आहे. जालना शहरातील जुना जालना भागातील डबलजीन येथे बालाजी मंदिरासमोर वैष्णवी नेब या आपल्या आईसह स्कूटीवरून जात होत्या. यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र अज्ञात 3 चोरट्यांनी हिसकावून नेलंय. या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. तर काय घटना घडलेली आहे? आज रोजी काळुंका माता देवी मंदिर तिथे एक विवाह सोहळा होता आणि त्या विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आटोपून दुपारी 2:30 ते 3 वाजताच्या दरम्यान एक महिला, वैष्णवी मेब नावाच्या महिला, त्यांच्या आईला घेऊन स्कूटीवर येत होत्या. काळुंका माता मंदिर टू या रोडने जाण्यासाठी, समोर जाण्यासाठी येत होत्या. आणि ते येत असताना या परिसरामध्ये त्यांच्या गळ्यातली जी सोन्याची पोत होती ती अज्ञात 3 लोक मोटारसायकलवर आले आणि त्यांनी ते स्नॅच करून पळून गेलेले आहेत. तर त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. CCTV चेक केलेले आहेत परिसरातले आणि गुन्हा उघडकीस येण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. नागरिकांना काय म्हणतात? माझं जनतेला एवढंच आव्हान आहे की आपले जे सोन्याचे दागिने वगैरे असतात तर ते व्यवस्थित ठेवावेत. म्हणजे त्याला झाकून नाही म्हणत, परंतु ते सुरक्षित कसे ठेवता येईल याची पण प्रत्येकाने काळजी घ्यावी. आपल्या शहरामध्ये जालना पासिंग व्यतिरिक्त एखादी मोटारसायकल असेल तिच्यावर ट्रिपल सीट असतील, त्यापैकी कोणी एखाद्याने हेल्मेट घातलेलं असेल किंवा चेहरा ढापलेला असेल किंवा मास्क वापरत असेल तर त्यावेळेस तात्काळ डायल 112 ला माहिती द्यावी, जेणेकरून अशा घटना टाळता येतील. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडलेली आहे. पोलीस अलर्ट आहेत, पेट्रोलिंग सुरू असते, डायल 112 पण आमचं सतत फिरत असतं. तर माझी जनतेला एवढेच आव्हान आहे की तुम्ही स्वतःचं संरक्षण करताना पोलिसांना पण सहकार्य करा आणि संशयित कोणी जर गावात कोणी परिसरात दिसला तर तात्काळ डायल 112 ला किंवा आम्हाला पोलीस स्टेशनला कॉल करा, असं मी जनतेला आव्हान करतो. आणि अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी पोलिसांना सहकार्य करावं. भंडाराच्या तुमसर तालुक्यातील पिटेसूर भागात वाघाने एका व्यक्तीची शिकार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मृत 50 वर्षीय व्यक्ती ही पिटेसूर येथील रहिवासी असून ते मासेमारीसाठी गावालगत असलेल्या स्वर्ण तलाव परिसरात गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला असल्याचा अंदाज आहे. उशीर होऊन घरी न परतल्याने पोलीस आणि फॉरेस्ट विभागाने शोध घेतला असता त्या व्यक्तीचा मृतदेह जंगल परिसरात आढळून आलाय. या घटनेनंतर पोलीस आणि वन विभागाच्या वतीने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमरावतीत राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधाचं वाटप करण्यात आलंय. जंतनाशक दिनानिमित्त महानगरपालिकेच्या मराठी, उर्दू, हिंदी, सेमी इंग्लिश तसेच सर्व खासगी शाळा, अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांमध्ये 1 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक औषध देण्यात आलंय. या उपक्रमात आरोग्य अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे, डॉक्टर विशाल काळे आणि यांनी या सर्वांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहराचे बदलते हवामान, प्रदूषण व्यवस्थापन तसेच नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना व त्यांचे परिणाम, आपत्ती व्यवस्थापन करताना राबवल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि भारतीय हवामान विज्ञान विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय. हवामान बदलातील विविध आव्हाने सक्षमपणे हाताळण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अँकर. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून सासवडमध्ये दिव्यांग बांधवांच्या वतीने जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांचे पोस्टर दाखवत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलंय. या जनजागृती रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधवांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं. काय मागणी आहेत त्यासाठी मोर्चा काढला काय? 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन संपूर्ण महाराष्ट्रात तसेच जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्त राज्यमंत्री नामदार माजी मंत्री बच्चूभाऊ कडू साहेबांनी 2 तारखेला शेगाव येथे अधिवेशन दिव्यांगांचं भरवलं होतं. आपल्या पहिल्या काळानंतर दिव्यांगांच्यासाठी एक संवाद साधायचा होता आणि त्यानंतर आज तोच कार्यक्रम 5 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन आम्ही साजरा करत आहोत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना म्हणून जी सादर केली, लाडक्या बहिणीमधून दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या व वृद्ध लोकांना वगळण्यात आलेले. मग लाडकी बहीण कुणाची? मग आम्ही काय सावतर बहिणी होतो का? सावतर महिला दिव्यांगामध्ये महिलांचाही प्रकार आहे. त्यात बऱ्याच दिव्यांग वंचित राहिलेले आहेत आणि शासनाने एकीकडे आम्ही 6000 पेन्शन दिव्यांगांना मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे दिव्यांग मंत्रालय विभक्त करून त्याच्या अध्यक्षपद पुन्हा बच्चू कडूंना द्यावं. त्याचप्रमाणे दिव्यांग 2016च्या दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. भूमिहीन बेघर दिव्यांगांना घरकुल देण्यात यावं. उर्वरित राहिलेल्या दिव्यांगांना PVC पत्रिका द्यावी. अशा विविध मागण्या घेऊन आम्ही दिव्यांगांची सासवड शहरातून जनजागृती रॅली केलेली आहे आणि त्यानिमित्ताने मी तमाम महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देते. आताच माननीय आमदार संजयजी जगताप सर यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि पुढील सुधाबा पैंडे होते, माणिकराव झेंडे पाटील, सर्व तालुक्यातील दिव्यांग बांधव आहेत. एकीकडे दिव्यांग दिन एकतेने एकरूपतेने
साजरा करणं गरजेचं आहे, परंतु आमच्या हालचालीवर काहींच्या मर्यादा आहेत. काही दिव्यांग बांधव आलेले आहेत, चालण्याबाबत ते नगरपालिकेत बसून आहेत आणि पुढल्या काळात नक्कीच आम्ही मागण्यांसाठी शासनाला एकच विनंती करतो की तळागाळातल्या दिव्यांगांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. 6,000 पेन्शन दिव्यांगांना सरसकट देण्यात यावी. गेल्या अनेक वर्षांपासून दलित समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्कॉलरशिप असेल, इतर प्रशिक्षण असेल, विद्यार्थी घडवणे या सर्व काम बार्टी शिक्षण संस्था करत असते. 46 सेक्शन आर्टिकल नुसार बार्टी ही एक संस्था येते, पण राज्य सरकारने समान धोरण केलंय. सारथी आरटी महाज्योती या संस्थांमध्ये बार्टी समान केले. या बार्टी संस्थेला समान धोरण मध्ये टाकू नये अशी मागणी आज NSUI BM आर्मी स्टुडंट्स फेडरेशनच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर UP योद्धा संघाने पूर्वाधारातील 7 गुणांची पिछाडी भरून काढत तेलुगू टायटन्स संघावर 36-33 असा निसटता विजय नोंदवला आणि प्रो कबड्डी लीग मध्ये आपलं आव्हान कायम राखलं. तत्पूर्वी मध्यंतराला तेलुगू संघ 17-10 असा आघाडीवर होता. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात सध्या चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे. या निमित्त जेजुरीमध्ये विविध कार्यक्रम पार पडतात. याच उत्सवानिमित्त खंडोबा मंदिर आणि मल्हारगडाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून ही भव्य दिव्य रोषणाईने भाविकांचे डोळे दिपून जात आहेत. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.